नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण गंगेवर जे कपालेश्वराचं मंदिर आहे त्याचं दर्शन करणार आहोत. तर कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की आम्ही सर्वांनी रक्षाबंधनचा केक वगैरे कट केला. त्यानंतर थोडा वेळ टाइमपास वगैरे करून म्हटलं गंगेवर जाऊया कपालेश्वर महादेवाचं दर्शन घेण्यासाठी. का भांडता रे? दे पिशवी. चला आम्ही जातो आता, निघतो. चला पप्पा, बाय. पप्पा सारावर लक्ष ठेवा, मारतो बघ तिला. पप्पा बाईवर पण लक्ष ठेवा ना, अभ्यासाला बसवायला लावा तिला. की मुलीला अभ्यासाला बसव. लगेच येतो आम्ही इकडे. तर साधारण दुपारचे 2-2:30 वाजलेले असतील आणि आम्ही निघालेलो आहोत आता कपालेश्वराच्या दर्शनासाठी. नाशिकला रामाचं गाव म्हटलं जातं, कारण नाशिक हे जे शहर आहे ना, हे खूप जास्त तिथे देवस्थान आहेत आणि असे देवस्थान आहेत की तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रातही एवढे देवस्थान बघायला मिळणार नाही, एवढे फक्त नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत. खरं तर मी ठरवलं होतं की जेव्हा म्हणजे नाशिकला मी येईन तेव्हा मी एक देवस्थान नक्की एक्सप्लोर करेल आणि माझ्या व्ह्युअर्सला आणि सगळ्यांना, म्हणजे जेवढे भाविक आहेत ज्यांना असे सुंदर देवस्थानं बघायला आवडतात, तर त्यांच्यासाठी अशा प्रकारचे व्हिडिओ घेऊन येण्याचा माझा असा प्रयत्न आहे. तर सर्वात आधी तर हे जे कपालेश्वराचे मंदिर आहे याबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे. तर हे जे मंदिर आहे ते अतिशय प्राचीन आहे आणि गंगा घाट इथेच आहे. जिथे आपण गंगा नदी वाहते तिथून थोडंसं वरती चालत गेलो तर आपल्याला हे मंदिर समोरच दिसतं. समोर अशा भरपूर अशा पायऱ्या आहेत आणि त्या पायऱ्या चढून वरती जायचं आहे, म्हणजे थोडं उंचावर हे मंदिर आहे. तर गंगेवर खूपच प्रकारची पिंड आणि मंदिरं आहेत. म्हणजे जर आपल्याला फक्त गंगा घाट जरी एक्सप्लोर करायचं म्हटलं तरी आपल्याला अर्धा एक दिवस तरी पूर्ण लागेल, इतकी मंदिरं इकडे आहेत. आणि बहुतेक अशी पिंडसुद्धा आहेत की जी स्वयंभू आहेत. त्यामुळे मी जेव्हा पण माहेरी येते ना तेव्हा आम्ही गंगा घाटवर आल्याशिवाय राहत नाही. म्हणजे मी आणि माझी बहीण आम्ही नेहमी येतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे कपालेश्वराचं मंदिर आहे ना, इथे आल्याशिवाय आम्हाला राहवत नाही, कारण हे स्वयंभू मंदिर आहे असं आम्ही ऐकलं आहे. आणि खूप सुंदर अशी महादेवाची पिंड इथे आहे. त्यानंतर अशी छोटी छोटी तर एवढी मंदिरं आहेत ना, म्हणजे पूर्ण गंगेवर जर तुम्ही फिराल ना तुम्हाला छोटी छोटी मंदिरं भरपूर दिसतील. म्हणजे सगळ्याच देवांची, असं नाही की फक्त महादेवाची. गणपतीचा आहे, कालभैरव देवाचा आहे, देवीचा आहे, त्यानंतर हनुमानाचा आहे, गणपतीचा आहे. प्रत्येक देवाचं इथे मंदिर आहे. म्हणजे इतकं असं स्पिरिच्युअल वाटायला लागतं ना, एकदम प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाईब्स इथे आल्यावर मिळतात. तर सर्वात आधी इथे खाली एक छोटंसं मंदिर आहे हनुमानाचं. सर्वात आधी इथे काही लोक दर्शन घेतात, त्यानंतर वर जातात. तर वरती जाताना आम्हाला इकडे सिंदूर वगैरे ठेवलेलं होतं, तर आम्ही थोडंसं लावून घेतलं, कारण कुंकूस लावलेलं होतं कपाला, टिकली नव्हती लावलेली. आणि देवाला जायचं म्हटल्यावर टिकली तर लावायलाच हवी आहे. म्हणजे काहीतरी टिकली नाही तर मग सिंदूर वगैरे काहीतरी कपाळाला टिळा वगैरे असलाच पाहिजे जर आपण एखाद्या देवाच्या दर्शनाला जातोय तर संडे होता आणि बऱ्यापैकी गर्दी होती. खरं तर श्रावण महिना असल्यावर गर्दी असतेच. आम्ही दोघी बहिणींनी भरपूर व्हिडिओ आणि फोटोजसुद्धा काढले. खरं तर सोमवार नव्हता, आम्हाला वाटलं एवढी गर्दी नसेल, पण संडे होता, वीकेंड असल्यामुळे बरीच लोक येतात महादेवाच्या दर्शनासाठी. आणि श्रावण महिना असल्यावर जरा जास्तच महत्त्व प्राप्त होतं अशा प्रकारच्या महादेवाच्या देवस्थानाला. पहिले गणपतीचं दर्शन घेतो. महादेवाच्या दर्शनाला भरपूर लाईन होती आणि भरपूर भाविक वेगवेगळ्या भागातून आलेले होते दर्शनासाठी. तर इथे सुद्धा किती प्रकारच्या पिंड होत्या. तर ही जी पिंड आहे ती पूर्ण दगडाची होती आणि पूर्ण छोटंसं असं मंदिर होतं केलेलं. तर म्हटलं चला आता जाऊन शांतपणे ह्या पिंडीवरच आपण अभिषेक वगैरे करूया, जलाभिषेक वगैरे, कारण आम्ही घरूनच पाणी वगैरे घेऊन आलो होतो. त्यानंतर गंगेवर आल्यानंतर आम्ही बेलाची पानं आणि फुलंसुद्धा विकत घेतली होती. थोडंफार सामान आम्ही घरून आणलेलं होतं जे आम्हाला अभिषेक करण्यासाठी. म्हणजे कसं असतं ना, आपण एवढ्या मोठ्या देवस्थानी जातोय तर ॲटलिस्ट आपण 1 लोटा जल तरी घेऊन जायला पाहिजे, म्हणून आम्ही मग पाणी वगैरे घेऊन आलो होतो. तर म्हटलं चला इथे सेवा करून घेऊया, त्यानंतर मग आपण लाईनीमध्ये उभं राहून मग दर्शन नंतर घेऊया. कारण जी मेन पिंड आहे, जी म्हणजे महादेवाची मेन जी पिंड आहे ती आतमध्ये आहे, जे मंदिर आहे ना तिथे आहे. आणि मंदिराच्या बाहेर चारी बाजूला असे छोटे छोटे पिंडी आहेत जिथे आपण अभिषेक करू शकतो. बरीच लोकांना म्हणजे आपण आतमध्ये तर नाही अभिषेक करू शकत, जी मुख्य पिंड आहे त्यावर आपल्याला म्हणजे खूप लांबून आपल्याला दर्शन आहे, तिकडे जवळसुद्धा जाऊ देत नाही. तर ह्या ज्या पिंडी आहेत बाहेर छोट्या छोट्या, ह्या खूप आपल्याला बऱ्या पडतात. म्हणजे सेवा पूजा ज्यांना करायची असेल त्या इथे पूजा करतात लोक. तर भरपूर भाविक आणि महिला इथे बसून पूजा वगैरे करतात.
आम्ही सुद्धा आमची सेवा व्यवस्थितपणे करून घेतली आणि जे बेल वगैरे आहे ते पण वाहून घेतले. फुलं आणली होती ती पण वाहिली. तुम्ही बघू शकता मंदिराच्या बाहेर इकडे सुद्धा 2 पिंड आहेत. त्यानंतर समोर इथे मंदिर आहे छोटंसं, ते हनुमानाचं आहे. त्यानंतर पुढे गायसुद्धा आहे. हे बघा इथे सुद्धा एक छोटीशी पिंड आहे. अशा भरपूर सुंदर सुंदर छोटे छोटे पिंडी आहेत, जेणेकरून भरपूर भाविक जे असतात ते बाहेरच सेवा पूजा करून घेतात आणि मग त्यानंतर शांततेने दर्शन घेता यावं, कदाचित हे कारण असेल. चला आपण गाईच्या पाया पडून येऊ. पिंडीवरचं पाणी. शिल्पो गोमाता, हे गोमाता काय नाही का गौ माता की जय. जय. हे गोमाता. आतमध्ये जायचं. किती पिंड आहेत नाही ते आतमध्ये कुठून जायचं पण? इथून तिथूनच आहे. तुम्ही बघितलं असेल किती साऱ्या पिंडे आहेत तिकडे आणि त्यानंतर आम्ही गोमातेचे दर्शन घेऊन आता फायनली आम्ही लाईनमध्ये आलेलो आहोत. खरं तर कोणत्याही देवस्थानी शूट वगैरे करायला अलाउड करत नाही. बघूया आता आम्हाला आतमध्ये करायला देतात की नाही शूट. आम्ही बाहेरच शूट करत होतो, फोटो वगैरे पण काढत होतो. आतमध्ये गेल्यानंतर जो गाभारा आहे तो एक अगदी छोटासा आहे, खूप जास्त मोठं मंदिर नाही आहे. त्यानंतर समोर बसायला ध्यान वगैरे करायचं असेल तर थोडीशी जागासुद्धा असते बसण्यासाठी. तर गर्दी खूप जास्त होती आणि शूट करायला अलाउड नव्हतं, पण तरीसुद्धा मी शूट केलेलं आहे. तुम्ही बघू शकता, थोडंसं एकदम दिसत असेल तुम्हाला, पण तेही अलाउड नव्हतं करायला. पण मला करायचं होतं तुम्हाला दाखवण्यासाठी, कारण प्रत्येकाला इथे येऊन दर्शन घेणं शक्य नसतं. तर ज्यांनी व्यवस्थित दर्शन करायचं असेल त्यांनी पुन्हा नीट शांतपणे दर्शन करू शकता व्हिडिओ स्लो वगैरे करून. तर ही जी पिंड आहे ही बाहेर आहे, म्हणजे मंदिराचं दर्शन करून आल्यानंतर बाहेर ही पिंड आहे. खूप सुंदर आहे आणि प्रत्येक भाविक मंदिरात जाण्याच्या आधी किंवा आल्यानंतर ह्या पिंडीची सुद्धा सेवा करतोच. तर अशा प्रकारे आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे. तर आता आम्ही निघालेलो आहोत. इथे पुढे पायऱ्या थोडेसे उतरल्यानंतर गायत्री मातेचं सुद्धा हे मंदिर आहे. हे पण खूप छान मंदिर आहे आणि ह्याच्या बाजूला ना खूप असं मोठं असं झाड आहे आणि त्या झाडाखाली पुन्हा बघा ही पिंड आहे. तर इतक्या पिंडी आहेत इकडे की म्हणजे असं वाटतं केवढ्या पिंडी आहेत. आणि असं मी ऐकले की सर्व पिंडी स्वयंभू आहेत, त्यामुळे खरंच एकदम चमत्कारिकच वाटतं, कारण साक्षात देवाचा वास आहे ह्या जागेमध्ये. त्यामुळे तुम्ही जर कधी नाशिकला आलात तर नक्की गंगेवर एकदा नक्की भेट द्या. इतकं प्रसन्न वाटतं आणि एकदम पॉझिटिव्हिटी जाणवते इथे आल्यानंतर. म्हणतात ना की एकदम व्हायब्रेशन्स एकदम हाय होऊन जातात आपले, इतकं जास्त पॉझिटिव्ह वाटतं. तर कपालेश्वरानंतर आम्ही आलेलो आहोत पुढे गंगेवर. गर्दी बघा किती आहे आणि पाणीसुद्धा एकदम छान आहे गंगेवर. गंगेवर आलं की आमची थोडीफार शॉपिंग असते, कारण इकडे देवाच्या वस्तू वगैरे खूप छान मिळतात. आणि ह्या मावशी आहेत ना, या स्टीलच्या भांडी खूप छान विकतात आणि 10-10, 20-20 रुपयाला म्हणजे वस्तू असतात, स्टीलच्या भांडी वगैरे असतात. तर श्रावण महिना सुरू होता म्हणून आम्ही दीपदान करायचं असं म्हणतात की गंगा मातेला दीपदान केल्याने आपले जे पूर्वकर्म वगैरे काही म्हणजे पापकर्म असतील तर ते दूर होतात. तर त्यामुळे जो कोणी इथे येतो तो गंगा मातेला दीपदान नक्कीच करतो. गंगेवर हवा इतकी जास्त होती की ते जे दीपदान करायचं होतं ना, ती वात असं वाटत होतं की पेटेल की नाही, पेटली तर विझून जाईल असं वाटत होतं. पण त्या दादांनीच आम्हाला ती वात आहे ती पेटवून दिली आणि ती अशा प्रकारे प्रज्वलित करून दिली की ती विझणार नाही. म्हणजे इतकी हवा चालू होती की असं वाटत होतं की विझूनच जाईल, पण म्हणजे देवाच्या कृपेने नाही विझली आणि अशा प्रकारे आमचं दीपदान पण व्यवस्थित होऊन गेलं.
हा जो मारुती आहे ना, याचं दर्शन घ्यायला बरेच लोक लांबून लांबून येतात, कारण जेव्हा इथे गंगा घाटवर भरपूर पाऊस पडतो आणि पाणी जेव्हा ओव्हरफ्लो होतं, तेव्हा ही हनुमानाची मूर्ती जी आहे ती पूर्णपणे म्हणजे बुडून जाते आणि त्याच्या वरून पाणी व्हायला लागतं. मग जेव्हा या हनुमानाच्या मूर्तीच्या वरून पाणी व्हायला लागतं, तेव्हा समजायचं की गोदावरीला पूर आलेला आहे आणि गंगेवर पाणी ओव्हरफ्लो झालेलं आहे. आणि ही जी छोटी छोटी मंदिरं असतात ना, ती सुद्धा सर्व मंदिरं जवळजवळ पाण्याखाली जातात जेव्हा जेव्हा गंगेवर पूर येतो तेव्हा. तर शिल्पू शॉपिंग वगैरे करण्यामध्ये बिझी होती आणि एक अतिशय सुंदर मंदिर मला तुम्हाला दाखवायचं आहे, जे भगवान शिव आणि माता पार्वती यांचं एकत्रितपणे रूप म्हणजे शिवशक्तीचं हे मंदिर आहे. त्याला अर्धनारेश्वर असं सुद्धा म्हणतात. तर हे जे मंदिर आहे हे आम्ही भरपूर वर्षांपासून बघतो आणि खूप सुंदर असं हे मंदिर आहे. तर तुम्ही सुद्धा दर्शन घ्या शिवशक्तीचं, कारण असं मंदिर बाकी कुठेच मी बघितलेलं नाही आहे आणि साक्षात भगवान शिव आणि माता पार्वती यांचा इथे एकत्रितपणे वास आहे असं सांगितलं जातं. इथे गंगेवर जे मंदिर आहेत ना, त्यामधलं सगळ्यात एक सुंदर मंदिर आहे हे. आणि या ताई आहेत ना, ह्या पण इथेच असतात नेहमी. तर ह्या ताई काय करतात की जे पण भाविक दर्शनाला येतात ना, त्यांना चंदन लावतात, त्यानंतर हळद कुंकू लावतात. महिलांना हळद कुंकू, पुरुषांना चंदन लावतात. म्हणजे ते दिवसभर इथे उभे असतात आणि एक प्रकारे ते सेवाच करत आहेत सर्व भाविकांची. मला सुद्धा बघा किती सुंदर असा टिया लावलाय त्यांनी. तर ना मला हे मंदिर इतकं आवडलेलं ना पहिल्यापासून, जेव्हा मी इथे आले होते, जेव्हा मी पहिल्यांदा बघितलेलं ना, मला खूप आवडलेलं आहे मंदिर. तर तुम्ही जेव्हा याल गंगेवर तेव्हा नक्की इकडे व्हिजिट करायला विसरू नका. खूप सुंदर मंदिर आहे. शिवशक्ती अर्धनारेश्वर जे बोलतात ना, तसं मंदिर आहे. कथेमध्ये सांगितलं प्रदीप मिश्राने. हां, ताई तुम्ही रोज असं सर्वांना लावता हो, कुंकू वगैरे? दिवसभर चालू राहतं ताई. अच्छा, हे बघा तुम्ही बघू शकता, भाविक लांबून लांबून इकडे दर्शनाला येतात आणि ह्या ताई सर्वांना कुंकू वगैरे लावत असतात. सांगा ना ताई, तुम्हाला काय माहिती ह्या मंदिराविषयी? शंकरानं अर्धनारीचं रूप घेऊन इथं प्रत्यक्ष म्हणजे हे झालेले आहेत, ते प्रकट झालेले आहेत. अच्छा. आणि स्वयंभू आहेत ते. आणि ह्याच मंदिरात म्हणजे ह्याच ठिकाणी आणि मग हे मंदिर बांधलं. हातपाय धुतले ना, नंतर इथं दर्शन दोघांचं होतं आणि नंतर बाकी. मग शिव म्हणजे साक्षात शिवशंकर आणि माता पार्वती दोघेही? अच्छा, खूप सुंदर आहे मंदिर. सर्वांनी नक्की दर्शन घ्या. आणि ताईंना पण बघा तुम्ही किती तेज दिसतंय. दिवसभरात किती लोक साधारणतः इकडे येतात ताई रोज? नाही सांगू शकत ताई. खूप लोक येतात. तुम्ही सर्वांना लावता कुंकू वगैरे? बाहेरगावची लोक पण येतात. तर तुम्ही दिवसभर इथे उभे असतात सर्वांना कुंकू लावण्यासाठी. मस्त ताई, एकदम भारी आणि एकदम भारी वाटते दर्शन घेऊन आम्हाला सुद्धा. थँक्यू. चला, आमचं मेन काम तर बाकी होतं, म्हणजे आमची जी नेहमीची शॉपिंग असते गंगेवरची ती बाकी होती. आम्ही बघत असतो एखादी अशी नवीन वस्तू, एंटिक वस्तू काही मिळते का की जी आपल्याकडे नाही आहे. तर हे जे आहे हे छोटंसं बास्केट आहे जे पितळेचं आहे. तर मला असं बास्केट खूप दिवसापासून हवं होतं, कारण महादेवाच्या मंदिरात जाताना बरेच छोटे छोटे वस्तू असतात, छोटे छोटे डबे वगैरे असतात जे आपल्याला प्रत्येक वेळेला वेगळ्या पिशवीमध्ये भरून घेऊन जावे लागतात. तर असं एक बास्केट असेल ना, तर त्याच्यामध्ये आपली फुलं, फळं, त्यानंतर जे काही सामान देवाचं असेल, सर्व सामान एकाच बास्केटमध्ये आपल्याला घेऊन जाता येतं. म्हणून मी ते विकत घेतलं आणि मला फक्त 320 रुपयाला मला ते मिळालं. त्यानंतर इकडे खूप सुंदर असे बैलगाड्या वगैरे, लाकडाची जी भांडी असतात छोट्या मुलांसाठी, ती सुद्धा खूप सुंदर मिळतात. फिरून फिरून भरपूर थकलेलो होतो. साधारण आम्हाला येऊन 1.5 ते 2 तास झालेले होते. मग थोडासा ऊसाचा रस प्यावा म्हटलं, कारण त्यानिमित्ताने थोडासा आरामसुद्धा होतो आणि फिरल्यावर मला जास्त तहानसुद्धा लागलेली होती. पाण्याची बॉटल नव्हतीच आमच्याकडे, म्हणून म्हटलं रस पिऊन घेऊया. आणि इथे बाजूलाच हे काका असे बसण्याचे जे असतात ना आसन, ते विकत होते. तर हे आसन त्यांनी मला 40 रुपीजला एक दिलं, म्हणजे 45 रुपीज बोलले ते, आणि देताना मग त्यांनी कमी करून मला 40 रुपीजला एक दिलं. पण त्यांच्याकडे 4च अवेलेबल होते. मग मी घेऊन टाकले, कारण आता आमच्याकडे सुद्धा गणपती बाप्पा येणार आहेत आणि सेवा वगैरे, पूजा वगैरे असते, तेव्हा आपल्याला आसन लागतंच. आसनाशिवाय कोणतीच पूजा आणि सेवा करता येत नाही. तर अशा प्रकारे गंगेवर आमची सर्व शॉपिंग वगैरे झाली आणि आता आम्ही पुन्हा निघालेलो आहोत घरी जाण्यासाठी. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.